हरे कृष्णा. तर आज आहे चतुर्दशी. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भगवान नरसिंहदेव आपल्या भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी या धर्तीवरती अवतार घेतला होता. तर आज भगवान नरसिंहदेवांची चतुर्दशी आहे. म्हणजे भगवान यावेळेस आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी आले होते. चला तर आज आपण नरसिंह कवचम स्तोत्रचं उच्चारण करूया. श्री नरसिंह भगवान की जय. प्रल्हाद महाराज की जय. नरसिंह कवचम मोक्षे प्रल्हादेनो दितं पुरा. सर्वरक्षा करम पुण्यम सर्वोपद्रव नाशनम सर्वसंपर्करम चैव स्वर्गमोक्षप्रदायकं ध्यात्वा नरसिंहदेवेशं हेमसिंहासनस्थितं विवृतास्य त्रिनयनं शरदिन्दुसमप्रभं लक्ष्म्यालिगदितवामाग्दं विभूतिविरूपाश्रितं चतुर्भुजं कोमलाग्दं स्वर्णकुण्डलशोभितं सरोजशोभितोरस्कं रत्नकेयूरमुद्रितं तप्तकाञ्चन सन्कांश पीतनिर्मलवाससम् इन्द्रादिसुरमौलिष्टः स्फुरन्मादिक्यदीप्तिभिः विराजितपदद्वन्द्व शङ्खचक्रादिहेतिभिः गुरुत्मताच्च विनयात् स्तूयमानं मुदान्वितं सौहृत्कमलसम्मासं कृत्वा तु कवचं पतेत् नरसिंहो मे शिरः पातु लोकरक्षार्थसम्भवः सर्वगोपीस्तम्भवास फलं मे रक्षतु धुनिं नरसिंहो मे दृशो पातु सोमसूर्याग्निलोचनः स्मृतं मे पातु नरहरिः मुनिवार्यसुधिप्रियः नासं मे सिंहनाशस्सु मुखं लक्ष्मीमुखप्रियः सर्वविद्याधिपः पातु नरसिंहो रसनं मम वक्त्रं पात्वा इन्दुवदनं सदा प्रह्लादवन्दितः नरसिंह पातु मे कण्ठस्तन्दो भूभृदन्तुकृत् दिव्यास्त्रशोभितो भुजः नरसिंह पातु मे भुज करो मे देववरदो नरसिंह पातु सर्वतः हृदयं योगसिद्धश्च निवासं पातु मे हरि मध्यं पातु हिरण्यक्ष वक्षकुक्षिविदारणः नाभि मे पातु नरहरि स्वनाभिब्रह्म संस्कृतः ब्रह्माण्डकोटया कट्यां यस्यास्यो पातु मे कटिं गुह्य मे पातु गुह्यानां मन्त्राणां गुह्यरूपधृ गुरु मनोभवा पातु जानुनी नररूपधृ जडगे पातु धरावर हर्तायो सोनु केशरी सूरराज्यप्रदः पातु पादौ मे नरहरीश्वर सहस्रशीर्षा पुरुषः पातु मे सर्वशस्तनं मनोग्रह पूर्वता पातु महावीराग्रजुग्नितः महाविष्णु दक्षिणे तु महाज्वलस्तु नैऋत पश्चिमे पातु सर्वेशो दिशि मे सर्वतोमुखः नरसिंह पातु वायव्या सौम्याभूषण विग्रह ईशान्य पातु भद्रो मे सर्वमङ्गलदायकः संसारभयता पातु मृत्यो मृत्युन् केशरी इदं नरसिंहकवचं प्रह्लादमुखमण्डितं भक्तिमान्यपथे नित्यं सर्वपापे प्रमुच्यते पुत्रबान्धवालोके दीर्घायुरुपजायते यं यं कामयते कामं तं प्रत्यन्तसंशयं सर्वत्र जयमाप्नोति सर्वत्र विजयी भवेत् भुभ्यन्तरिक्षदिव्यानां ग्रहाणां विनिवारणं रुचिकरोगसम्भुत विशापहरणं परं ब्रह्मराक्षसयक्षाणां दूरोत्सारणकारणं भुजे वा तलपात्रे वा कवचं लिखितं शुभं करमूले धृतं येनु सिद्धेयु कर्मसिद्धिः देवसुरमनुष्येषु स्वं समेव जयं लभेदैकसन्ध्यं त्रिसन्ध्यं वा यः पठेन्यतो नरः सर्वमङ्गलमाङ्गल्यं भुक्तिमुक्तिं च विन्दति द्वांत्रिंशतिसहस्राणि पथ्ये शुद्धात्मनानुनां कवचस्यास्य मन्त्रस्य मन्त्रसिद्धिप्रजायते अनेन मन्त्रराजेन कृत्वा भस्माभिमन्त्रणां तिलकं विन्यसेद्यस्तु तस्य ग्रहभयं मरे त्रिवारं जपनामस्तु दत्तं वारिविमन्त्रश्च प्रसह्येद्यो नरो मन्त्र नरसिंहध्यानमाचरेत् तस्य रोगप्रणश्यन्ति ये च स्युकुक्षिसम्भवः गर्जन्तं गार्जयन्तं निजभुजपतलं स्फोटयन्तं हतन्तं रूप्यन्तं तापयन्तं दिव्यद्वितीयं क्षेपयन्तं विक्षपन्तं क्रदन्तं रोषयन्तं दिशि दिशि सतन्तं संवरन्तं वरन्तं वीक्षन्तं पूर्णयन्तं करनिकर्षतीर्धि. श्री नरसिंह भगवान की जय. प्रल्हाद महाराज की जय. हरे कृष्णा. तर आपण सुद्धा ही जे नरसिंह कवचम स्तोत्र आहे ते उच्चारण करून आपल्या मुलांची रक्षा करू शकतात. तर याच्यामध्ये खूप सारे या स्तोत्रामध्येच हे प्रल्हाद जे भक्त प्रल्हाद आहेत ज्यांच्यासाठी भगवान नरसिंहांनी जे अवतार घेतला त्यांनी ही स्तुती गायली आहे. म्हणजे प्रल्हाद मुखमंडितम भक्तिमान्य पथे नित्यम सर्व पापे प्रमुच्यते. सगळ्या पापांचं हे निवारण करणारं हे एक स्तोत्र आहे ज्याला नरसिंह कवचम स्तोत्र म्हणतो. आणि सर्व त्याच्यानंतर भरपूर असे विस्तारमध्ये आहेत. सर्वत्र जय मापनोती म्हणजे सगळीकडे विजय मिळवणार तुम्ही. हे फक्त स्तोत्र जर तुम्ही दिवसातून एक वेळा बोलले तर सगळीकडे तुम्हाला विजय मिळणार. हे जे स्तोत्र आहे नरसिंह कवचम स्तोत्र त्याच्यामध्ये ते
शास्त्रसंमत आहे. आणि तर त्याच्या सर्वत्र जयमाप्नोती सर्वत्रम विजयी, म्हणजे हे जे आहे बुभ्यंतरिक्ष दिव्यानाम ग्रहानाम विनिवरम, जे तुमचे ग्रह नक्षत्र आहेत ते पण सगळे तुमच्या प्रती अनुकूल बनणार. अ, आणि असे भरपूर आहेत. तर असं तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी रोज हे नरसिंह कवचम स्तोत्र बोलून तुमच्या मुलांची रक्षा करू शकता. या नरसिंह कवचाचं स्तोत्र जे आहे त्याचं आपण उच्चारण केल्याने जे ब्रह्मराक्षसी यक्षानाम दूरोत्सारण कारणम, जे ब्रह्मराक्षस आहेत म्हणजे जे भयानक पद्धतीचे, जे ब्रह्ममध्ये विज्ञानामध्ये जे लीन होते, म्हणजे त्यांच्यावरती कोणती आपण तंत्र किंवा मंत्र ज्यांच्यावरती काम करत नाही. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल एखादा तांत्रिक आहे तर त्याला सगळे तंत्रमंत्र सगळे माहिती आहेत, पण तर त्या तांत्रिकची मृत्यू होते आणि त्याला कोणतरी वशमध्ये करतात. आणि त्याला जर एखाद्या कोणत्या व्यक्तीवरती सोडलं गेलं, कारण तो तर सगळ्या तंत्र मंत्र सगळ्या गोष्टी जाणतो, जे हनुमान चालिसा वगैरे वगैरे सगळे जे काय तंत्रामधल्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या तो जाणतो. म्हणून तो काय होतो, ब्रह्मराक्षस होतो थोडक्यात. म्हणजे त्याला तो ब्रह्मज्ञान आहे, म्हणजे मी कोण आहे, मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे, अशा अशा सगळ्या भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टीचं ज्याला ज्ञान आहे आणि त्याची जर मुक्ती होत नाही किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये एखादा चांगला तांत्रिक त्याला वशमध्ये करतो, तर तो ब्रह्मराक्षसमध्ये, म्हणजे तुम्ही इथून कोणत्या पण प्रकारचे मंत्रक्रिया किंवा तंत्रक्रिया केली तर त्याच्यावरती कोणतीच क्रिया काम करत नाही. त्या टायमाला हे नरसिंह कवचम स्तोत्र आहे ते काम करतं. म्हणजे ज्या वेळेस हे मंत्र तंत्र जे काही गोष्टी आहेत, ज्या वेळेस त्याच्यासमोर पराभूत होतात त्यावेळेस नरसिंह कवचम काम करतं. तिकडे ब्रह्मराक्षस यक्षानाम दूरोत्सारण कारणम, ब्रह्मराक्षस आणि यक्षिणी वगैरे ज्या काय पद्धती असतात, मला तर काय याच्यामधलं नॉलेज नाही, पण हे जे मी आता जे समजतोय त्याच्यामधून मी तुमच्या समोर या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ब्रह्मराक्षस यक्षानाम दूरोत्सारण कारणम, म्हणजे ब्रह्मराक्षसांना दूर करतं हे जे नरसिंह कवचम स्तोत्र आहे ते. आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये तुमची रक्षा करते. जसं प्रल्हाद महाराजांना त्यांचेच पिता मारण्यासाठी निघालेले, त्यांना मोठ्या कडेवर म्हणजे डोंगरावरतून त्यांना ढकलून दिलं होतं, सापाच्या गड्ड्यामध्ये टाकलं गेलं होतं, त्यांना मोठमोठ्या भाल्याने प्रहार केला गेला होता त्यांना. अशा भागवतमध्ये खूप विस्तारमध्ये खूप चर्चा आहे. सुंदर सुंदर जेव्हा तुम्ही भागवत कथा ऐकाल, श्रवण कराल आणि त्याच्यानंतर भागवत तुम्ही वाचाल आणि भगवंतांच्या लीलामध्ये तुम्ही जेव्हा व्यस्त व्हाल, तुम्हाला या सगळ्या गोष्टी जेव्हा समजतील तेव्हा तुमचा जो विश्वास आहे, जी भक्ती आहे, जे तुमचं भगवंतांप्रती प्रेम आहे, भगवंत आपल्या भक्ताच्या रक्षेसाठी सदैव तत्पर असतो. तुम्ही फक्त ज्यांचं भगवंतांचा जो शुद्ध भक्त आहे, जसं प्रल्हाद महाराज झाले, तर त्यांचे पिता म्हणजे हिरण्यकश्यपू विचारतात की या स्तंभामध्ये तुझा विष्णू आहे काय, बरोबर? तर त्या स्तंभामध्ये प्रल्हाद महाराज बोलतात विष्णू तर सगळीकडे आहे, तर या स्तंभामध्ये पण आहे. तर भगवान नरसिंह आपला फक्त भक्त प्रल्हाद जो बोलला की या खंब्या म्हणजे हा जो पिलर आहे त्याच्यामध्ये हा जो खांब आहे त्याच्यामध्ये पण भगवान विष्णू बसलेत. तर भगवान नरसिंह त्या भक्ताच्या वाणीतून जे निघालं की या स्तंभामध्ये पण विष्णू आहे, ते स्तंभ तोडून भगवान नरसिंह आले होते. म्हणजे भक्तासाठी सदैव तत्पर असतात भगवंत. आणि भगवंतांना आपला भक्त खूप प्रिय असतो. म्हणजे अहम भक्त पराधीनो यस स्वतंत्र इव द्विज साधुर्भिगस्त हृदय भक्त जनप्रिय. अहम भक्त पराधीनो, मी माझ्या भक्ताच्या अधीन आहे. माझा भक्त जे मला आज्ञा करणार ती आज्ञेचं पालन करण्यासाठी भगवंत देव स्वतः तयार असतो. देव म्हणजे कोण? परमेश्वर. ईश्वराच्या वरती परतत्व आहे त्याला बोलतात परमेश्वर. तो सदैव तत्पर असतो. फक्त भक्त आपल्या हृदयातून किंवा वाणीतून ते बोललं पाहिजे, भगवंत प्लीज माझं जे काय रक्षा करा वगैरे वगैरे. पण भक्त असं कधी काय करत नाही की माझी रक्षा करा वगैरे वगैरे. पण भक्त असा हे असतो की भक्त आपले जे काय प्रेमाने जसं भोग बनवतो, जे काय प्रेमाने सगळ्या भगवंतांसाठी गार्लँड बनवतो, भगवंतांची सेवा करतो, पूजा अर्चा करतो, भगवंताचं एकदम प्रेमाने नामजप करतो,
ही जी छोटे छोटे सेवा आहेत ना, त्यांनी भगवंत एकदम आकृष्ट होतात भक्ताकडे. अहम भक्त पराधीनो, मी माझ्या भक्ताच्या अधीन आहे. यस स्वतंत्र इवद्विज, मी स्वतंत्र असून सुद्धा इवद्विज साधुर्भृग असतं हृदय, म्हणजे साधू जे लोक आहेत, जे भक्त आहेत, त्यांच्या साधुर्भृग असतं हृदय भक्तेर भक्त जनप्रिय, म्हणजे साधू माझ्या हृदयामध्ये वास करतात आणि मी भक्तांच्या, साधू म्हणजे तेच भक्त झाले, भक्तांच्या हृदयामध्ये वास करतो आणि माझे भक्त माझ्या हृदयामध्ये वास करतात. तर भगवंतांना आपला भक्त खूप प्रिय आहे, खूप प्रिय आहे. भागवत जेव्हा आपण वाचणार तेव्हा जसं ध्रुव महाराज झाले, अशा आता विस्तारमध्ये आपण जर बोलायला गेलं तर गजेंद्र आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. पृथू महाराज झाले. आपले भक्तासाठी भगवंत कोणत्या पण स्तराला जाऊन काही करू शकतात. हे जसं नरसिंह अवतारमध्ये झालं, त्याच्यानंतर गजेंद्रसाठी आलेले कृष्ण अवतारमध्ये झालं, अर्जुन पांडव झाले, त्यांच्यासाठी काय काय नाही केलं भगवंतांनी. सगळ्या गोष्टी म्हणजे महाभारतातलं युद्ध वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी भगवंत आपल्या भक्ताच्या प्रती खूप आकृष्ट असतो, आसक्त असतो, की माझा भक्त मला कधी आज्ञा करेल आणि मी त्या गोष्टीचं पालन करेन. फक्त एक मात्र भक्त आणि भगवंतांमधलं हे जो आंतरिक संबंध आहे, जेव्हा तुम्ही भक्ती कराल, जेव्हा भगवंतांचं नामजप कराल, भगवद्गीता वाचाल, भागवत वाचाल, भागवत कथा श्रवण कराल, त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अनुभव येईल आणि खूप आनंद येईल. जो पैशाने विकत नाही घेतला येत ना, तो आनंद भेटतो भगवंतांच्या नामस्मरणाने. एवढी शक्ती आहे भगवंतांच्या नामामध्ये, खूप खूप शक्ती आहे. तर आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुद्धा भक्ती करायला चालू कराल. आजपासून नाही, आतापासूनच आपण सुरुवात ही केली पाहिजे. तर सगळ्यांना विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की सर्वांनी भक्ती करा, भगवंतांचं जसं होईल तसं नामस्मरण करा. चालता बोलता फिरता कसंही तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं नामस्मरण करा. नारायण जरी बोललं तरी पण चालेल, कृष्ण बोललं तरी पण चालेल, असं काय नाही. चालता बोलता क्रिकेट खेळत आहे तरी पण नाम बोला, कृष्ण, राम राधा, कृष्ण नारायण. तुम्हाला जे योग्य वाटेल ते नाव बोला. वासुदेव, जे तुम्हाला, जे भगवंतांचं जे नाम आहे, ते जे तुम्हाला योग्य वाटेल त्या तुम्ही नामाने भगवंतांना बोलू शकता. प्रद्युम्न झाले, अनिरुद्ध झाले, जो तुमचा भाव आहे, ज्या भावाने तुम्ही भगवंतांना आवाज द्याल, त्या भावाने भगवंत तुमच्यासोबत रेसिप्रोकेशन करतात, आदान प्रदान करतात. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आज चांगला दिवस आहे नरसिंह चतुर्दशीचा. आजपासून 1 माळ 2 माळ तरी सुरुवात करा आणि 1 महिना हे 2 माळ्याने 1 माळ्याने सुरुवात करा आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्ही स्वतःमध्ये फरक बघाल की तुम्हाला चांगल्या वाईट गोष्टीची पण जाणीव व्हायला लागते की नाही, हे माझ्यासाठी चांगलं नाही, हे माझ्यासाठी चांगलं नाही, हे मी केलं तर मला त्रास होईल, हे केलं तर माझं नुकसान होईल आणि मी काय केलं तर माझा योग्य मार्ग भेटेल. या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला हळूहळू समजायला लागतील. 1 महिन्यानंतर तुम्ही स्वतःमध्ये खूप बदल बघाल. राग येतो तेव्हा तुम्ही स्वतः, नाही मला आता राग येत आहे, तुमचं आपोआप ॲटोमॅटिक रागावरती कंट्रोल व्हायला लागतं. तुमच्या बाकीचे इतर सगळ्या गोष्टीने ज्याच्यामध्ये आपण आसक्त आहेत, जसं उदाहरणार्थ एखाद्या मुलाला टी व्ही बघायला खूप आवडतं, लहान मुलाला, पण एखादी आई टी व्ही जेव्हा बंद करते तेव्हा कसं लहान बाळ रिमोट फेकतं वगैरे वगैरे सगळं. या सगळ्या आपल्या ज्या भौतिक गोष्टीची आसक्ती आहे, याच्यापासून आपल्याला भगवंतांचं नाम दूर करतं. म्हणजे या भौतिक जगामध्ये राहून पण आपण सुखी आनंदी होऊ शकतो ना, होतोच. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आज चांगला शुभ दिन आहे. भगवान नरसिंह या आपल्या भक्तासाठी अवतरित झालेले. याच्यापेक्षा आपल्याला अजून काय पाहिजे? जेव्हा भगवंत अवतार घेतात एका भक्तासाठी, भक्ताचा उद्धार करण्यासाठी किंवा त्याच्या रक्षेसाठी, आणि तो जर दिवस गणनेनुसार आज आहे, तर मग आजच्या दिवसापेक्षा उत्तम दिवस कोणताच नाही. तर आपल्या सर्वांनी भक्ती करावी. भक्ती खूप सरळ आहे, साधी आहे, सोपी आहे, मस्त आहे. स्वतःमध्येच आनंदी राहतो, ना कोणाची
कोणत्या गोष्टीची, भौतिक गोष्टीची, जे आहे त्याच्यामध्ये सुखाने राहतो माणूस, सुखाने राहायला शिकतो ॲक्च्युली. तर चांगली गोष्ट आहे की आपण फॉर्च्युनेट आहे, म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत की आपला या भारतामध्ये जन्म झाला. नाहीतर जर आपण बाहेर अमेरिका, लंडन बिंडन या बाकीच्या जगाच्या वेगवेगळ्या देशामध्ये राहिलं असं, ना आपल्याला कृष्ण कोण आहे माहिती असलं असं, ना आपल्याला आपलं मनुष्य जन्माचं काय कार्य आहे. आपण मनुष्य जन्मामध्ये येऊन काय आहार निद्रा भय मैथून हेच करत बसायचं. ते तर कुत्रा पण करतो, मांजर पण करतं. जेवलं, आहार निद्रा, डायरेक्ट जाऊन झोपायचं. भीती, मग कोण मारेल काठी दगड फेकून, या सगळ्या गोष्टी. तर जेव्हा भगवंतांचं आपण नामस्मरण करतो तेव्हा आपण सगळ्या क्लेशांपासून मुक्त होतो. आपले जे अनंत कोटीचे जन्म आहेत त्याचं प्रारब्ध मिटून जातं. एक अभंग आहे मराठीमध्ये, अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता श्रीमुख पांडुरंगा. तर बघा, अनंत कोटी जन्म, जसं आपले 84 लाख योनीचं जे बर्थ अँड डेथची सायकल आहे, जसं छोटे छोटे किडे झाले, मुंग्या झाले, हवेतले पक्षी झाले, मनुष्य झाला, झाड झाला, इतर सगळ्या पाणीतले जलचर झाले वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टीमधले जे जे छोटे छोटे आपण जन्म घेऊन आलो आहे, 84 लक्ष योनी फिरून जेव्हा आपल्याला हा मनुष्य जन्म भेटला आहे, तर या मनुष्य जन्मामध्ये जर आपण भारतामध्ये जन्म घेतला आहे आणि त्यात स्पेशली आपण महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहता श्रीमुख पांडुरंगा, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, तर अजून कायच पाहिजे आपल्याला. एवढं समोर पंढरपूर आहे महाराष्ट्रामध्ये, भगवंत तिथे आपल्या विटेवर उभे आहेत. तर भक्ती सुलभ आहे, स्वर्गी आहे, सोपी आहे, खूप आनंद देणारी आहे आणि तुम्ही सतत खुशच राहणार, आनंदीच राहणार. जेव्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामधले जर आपण अभंग घेतले, संत तुकाराम महाराजांचे, ज्ञानेश्वर महाराजांचे, जेवढे आपले संत आहेत त्यांचे अभंग घेतले, तरी पण आपण त्या अभंगाच्या माध्यमातूनच आपण सुखी होऊ शकतो. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतापेक्षा गोड आहे भगवंतांचं नाम. म्हणजे अमृत पिल्याने काय होतं, मनुष्य अमर होऊन जातो. अमृतापेक्षा ही गोड आहे भगवंतांचं नाव. थँक्यू सो मच. हरे कृष्ण.